आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, या जेवायला. आज आहे आषाढी एकादशी. वारकरी समाजासाठी हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि पंढरपुरात आपण नाही गेलो तर फुल न फुलाची पाकळी आज उपवास ठेवायचा विचार केला राव. तर आज सगळं उपवासाचं तुम्हाला जेवण बघायला मिळेल. मला तो पिझ्झा खूप अट्रॅक्ट करतोय, पण त्या अगोदर इथून सुरुवात करूया. ही आहे आपली वर्ल्ड फेमस साबुदाण्याची खिचडी. बऱ्याच दिवसांनी खाणार आहे तर मजा येणार आहे. इकडे शेंगा आहेत, रताळी आहेत. आता येऊया पिझ्झाकडे. तर हा फराळी पिझ्झा आहे. बेस त्याचा साबुदाण्यापासून बनलाय. वरती तुम्हाला पनीर, चीज आणि थोडासा बटाटा पण त्याने टाकलाय. इकडे 3 प्रकारच्या चटण्या मला दिसत आहेत. 4 प्रकारच्या, सॉरी. हे दही आहे ना? हा, मग दह्यातले साबुदाणे. ओके, म्हणजे बरोबर बोललो मी. हे आहे खमंग काकडी, खोबऱ्याची चटणी आणि कैरीची चटणी असणार. हे आपलं दही वडे आहेत, त्याच्यावर कोथिंबीर नाही टाकली कारण की उपवासाचे दही वडे आहेत ते. हा जो पराठा तुम्हाला दिसतोय ना, हा पण साबुदाण्यापासून बनलेला आहे. साबुदाणा